नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. वृश्चिक राशी. कार्यस्थळी या सप्ताहात तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या विरुद्ध जाईल. यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे बॉसही तुमच्याशी नाराज होऊ शकतात. यामुळे तुमचे मनोबल कमजोर होईल आणि तुम्ही आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यात भ्रमित होऊ शकता. या सप्ताहात तुमचे मोठे भाऊ बहीण तुमच्या कुठल्याही विषयाला समजण्यात मदत करतील. यामुळे तुम्ही आपल्या पूर्वीच्या तणावापासून मुक्ती मिळवू शकाल. तथापि यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या शिक्षणापर्यंत सीमित न राहता दुसऱ्या पाठ्यक्रमातही आवडीने हिस्सा घेण्याची आवश्यकता असेल, कारण यामुळेच तुमच्या मनात रचनात्मक विचारांची वृद्धी होऊ शकेल. या राशीतील लोकांना आरोग्य संबंधित समस्यांचा सामना या सप्ताहात अजिबात करावा लागणार नाही. त्यांना विशेष रूपात स्वतःला मानसिक आणि शारीरिक तणावापासून दूर राहून ताजी फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात घरातील मोठे व्यक्ती तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करतील की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे धन खर्च होत आहे, तर तुम्हाला योग्य बजेट प्लॅन बनवण्याची आवश्यकता आहे. परंतु आपल्या अहंकाराच्या पुढे त्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकता. यामुळे भविष्यात तुम्हाला हानी होईल. आपल्या त्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यात मदत मिळेल, ज्या लोकांसोबत तुमची भेट कधी कधीच होत असते, कारण ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना पुन्हा विकसित करण्यात आणि त्यात सुधारण्यासाठी उत्तम सिद्ध होणार आहे. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धनु राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्या खोडकर स्वभावाच्या कारणाने आपल्या घर कुटुंबातील वातावरणाला सामान्यपेक्षा अधिक आनंदी बनवू शकता. सोबतच यावेळी एक उत्तम संध्याकाळसाठी तुमचे काही मित्र तुमच्या घरी येऊ शकतात. या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ सोबत आपल्या पूर्वीच्या प्रत्येक विवादाला संपवून त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या प्रतिमेला लाभ मिळेल. सोबतच असे करून भविष्यातही वेतनवृद्धीची शक्यता वाढविण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच समस्यांना समजण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळेल, कारण तुम्ही यावेळी आपल्या निजी जीवनात चालत आलेल्या समस्येतून स्वतःला काढण्यात पूर्णतः यशस्वी राहाल. यामुळे तुमचे मन शिक्षणात अधिक लागू शकते. मागील सप्ताहात अपचन, डोकेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते, ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. जर आपण पूर्वी आपल्या घराचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जासाठी अर्ज केला असेल, तर या आठवड्यात आपल्याला त्याबद्दल काही चांगली बातमी मिळेल. तथापि यावेळी आपण प्रयत्न करताना आपल्या संपत्तीत जास्तीत जास्त साठा करण्यास देखील गंभीर असले पाहिजे, कारण केतू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात उपस्थित असतील. उपाय: नियमित ओम गुरुवे नम:चा 11 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य
ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.